जिला शराबबंदी होने के बावजूद अवैध शराब बिक्री का गोरखधंधा बदस्तूर जारी है। कहीं धड़ल्ले से अवैध शराब बिक्री किए जाने की वारदातें तो कहीं वाहन से अवैध शराब की वाहतुक होने की वारदातें आए दिन प्रकाश में आती है। वहीं पुलिस प्रशासन ने भी उनके मंसूबों को नाकाम करने में मुस्तैद होकर अपनी कमर कस ली है। जिला शराबबंदी होने पर भी आसपास के शहरों से बड़े पैमाने पर शराब वाहतुक की जा रही है। 3 जुलाई को शहर पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर स्कॉर्पियो गाड़ी से देसी शराब की वाहतुक की खबर मिलने पर पुलिस ने वाहन की जांच कर 3 आरोपी समेत करीब 91,200 रुपए की शराब जब्त कर आरोपी को हिरासत में लेकर उस पर शराबबंदी कायदा के तहत अपराध दर्ज किया गया है। इस वक्त चंद्रपुर शहर थाने के एपीआई बोंद्रे ने बताया कि चंद्रपुर शहर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक शिरस्कर इनके मार्गदर्शन में पिछले 2 हफ्तों से देशी विदेशी शराब की वाहतुक करने वाले वाहन वाहक व सप्लाई करने वालों पर कार्रवाई कर समय समय पर गिरफ्तार किया गया है। साथ ही उन्होंने बताया कि चंद्रपुर शहर पुलिस थाना व चंद्रपुर शहर डीबी पथक हमेशा कार्यरत होकर अवैध शराब बिक्री करने वाले लोगों पर कायदा अंतर्गत कार्रवाई की जाएगी। जय हिंद। मी एपीआय बोंद्रे, चंद्रपूर शहर पोलीस ठाणे। सध्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी सुरू असताना चंद्रपूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्याच प्रमाणात दारूची वाहतूक होत आहे। चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय शिरस्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 आठवड्यापासून आम्ही जे दारूची देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या गाड्यावर तसेच त्याचे वाहक तसेच ते जे सप्लाय करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करून वेळोवेळी अटक करण्यात आलेली आहे। काल रात्री एक स्कॉर्पियो गाडीमधून देशी दारूची वाहतूक होणार आहे अशी खबर मिळाल्याने सदर गाडीतला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 3 आरोपी हे 91,200 रुपयाची देशी दारू घेऊन जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं व त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कालचा जो मुद्देमाल आहे तो सुमारे 9 लाख रुपयाचा आहे आणि या गेल्या 2 आठवड्यात जो आम्ही दारू तसेच मुद्देमाल वाहन वगैरे जे जप्त केलेलं आहे त्याची किंमत जवळजवळ 35 ते 40 लाख रुपयाच्या वर गेलेले आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करून सुद्धा आरोपी हे दारूची वाहतूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरीसुद्धा त्याकरिता चंद्रपूर शहर पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक हे नेहमीच कार्यरत आहे। वेळोवेळी आम्ही अशा गैरमार्गाने उपलब्ध करणाऱ्या दारू उपलब्ध करून देणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कायद्याचा बडग्याचा वापर करणार आहे।